नमस्कार. प्राणा हिलिंग अँड ऑकल्ट सायन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मुलांक 4 वाल्यांसाठीचं प्रेडिक्शन बघणार आहोत नोव्हेंबर 2025 साठी. तर आता त्यांच्यासाठी हा महिना कसा राहणार आहे, काय प्रेडिक्शन आहे हे आपण जाणून घेऊया. तर ह्या रीडिंगला तुम्ही रेजोनेट होण्यासाठी आपल्या स्क्रीनवर डबल टाईप करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यांनी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तोपर्यंत मीही माझ्या इष्टदेवतेचं नाव घेते. 5 मिनिटात आपण रीडिंगसाठी तयार होऊया. बघूया की ह्या महिन्यामध्ये तुमचं संपूर्ण महिना कसा राहणार आहे, तुमचे प्रेडिक्शन काय आहे ते. सगळ्यात अगोदर आपण करिअर आणि फायनान्सच्या बाबतीत जाणून घेऊया. खूप छान आहे, जबाबदारीचा महिना आहे. तुम्हाला खूप चांगल्या संध्या आणि खूप चांगल्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येणार आहेत. हा महिना म्हणजे एकंदरीत असा आहे तुमच्यासाठी की जबाबदारीचं नियोजन, म्हणजे तुमच्यावर जी जबाबदारी टाकली गेलेली आहे ऑफिसमध्ये असेल, वर्क प्लेसला वगैरे, तर ती जबाबदारीला तुम्ही व्यवस्थित पार पाडण्याची किंवा त्याला व्यवस्थित लॉंग टाईमसाठी सेटल करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. आणि तुम्ही उत्तम पद्धतीने कराल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आणि ह्यावेळची इन्व्हेस्टमेंट अशी राहणार आहे ना की पैशांची इन्व्हेस्टमेंट ही व्यवस्थित कराल, जी लॉंग टाईम राहील. जी अगोदरपासूनची तुमची कमाई असेल ना, त्याला फक्त व्यवस्थित कुठेतरी सेटल करा, कुठेतरी त्याची छान प्लॅनिंग करा. म्हणजे आता तर भरपूर शेअर मार्केट, SIP वगैरे भरपूर असे हे तयार झालेले आहेत. गोल्ड खूप वाढतंय, तर तुम्हाला हवं तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडनं होईल जी लॉंग टाईमसाठी राहणार आहे. फक्त एवढंच आहे की थोडं काळजीने, कारण ह्या महिन्यामध्ये तुम्हाला परिश्रम खूप करावा लागणार आहे, खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत पैसे कमवण्यासाठी. पैसे तर 110% येणार आहेत, पण कधी कधी कसं असतं की कष्ट करूनही पैसा मिळत नाही. पण ह्या महिन्यात तसं नाही आहे. तुम्ही कष्ट कराल, तुमच्या कष्टाला यश 110% आहे. एकंदरीत बघायला गेलं ना तर प्रॉपर्टी आणि डिसिप्लिनचा हा महिना आहे. तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा महिना थोडासा, म्हणजे तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल, कामामध्ये व्यस्त असल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ दिलेला नसेल, तर त्यामुळे तो पार्टनर कुठे ना कुठे तुमच्यावर खूप नाराज आहे. तर तुम्हाला त्याच्याशी कम्युनिकेशन करून किंवा त्याच्या मनाचं तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. त्याचसोबत कुटुंबामध्ये गैरसमज होण्याच्या शक्यता पण खूप आहेत. त्याच्यामुळे वाद वाढतील, पण लॉंग टाईम हे वाद चालणार नाही आहेत. कारण तुमचं जर डिसिप्लिन नेचर आहे, तर त्या डिसिप्लिन नेचरमुळे हे वाद लवकरही मिटतील. पण जोपर्यंत आहेत तोपर्यंत डोक्याला हेडेकच राहणार आहे. सो काहीही करून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बोलून बसून सगळ्यांची कुटुंबाला एकत्र घेऊन सोडवण्याचा प्रयत्न कराल. आता आपण कपलसाठी बघूयात. कपलसाठी नवीन रिलेशनशिपला जुळण्याचा आहे. फक्त रिलेशनशिप जुळत असताना कुटुंबाचाही तुम्हाला तपास करावा लागणार आहे. सगळं कुटुंब कसं आहे, एकमेकांसोबत वादावाद तर नाही येत ना, एकमेकांसोबत ते म्हणजे त्यांचेच भरपूर वाद असतील तर तुम्ही अजून गेल्यानंतर मग तुम्ही फसल्यासारखं होईल. तसं नको व्हायला. तर कुटुंबाशी मोठाच कुटुंब मिळेल सहसा करून तुम्हाला. तर कुटुंब मिळत असेल तर त्याचाही तपास करा आणि पार्टनर मेन कसा आहे याचाही विचार करा. आता आपण हेल्थविषयी जाणून घेणार आहोत की हेल्थ कशी राहील म्हणून. हा महिना थोडा तुम्हाला थकवणारा असणार आहे. तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थकवा खूप जाणवेल. म्हणजे काहीही थोडंफार केलं तर तुमचं मनही थकेल, शरीरही थकेल, असं असणार आहे. तर मनाचा थकवा, मनाचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा. गैरसमज दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हो, बाकी एवढं जर तुम्ही दूर केलं ना तर बाकी ओके. देवाच्या कृपेने तुमचं काही सगळंच ठीक होणार आहे, सगळं ठीकच असणार आहे. फक्त जे तुमचे विचार आहेत, जो तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर थकत आहात, ते थोडंसं तुम्हाला मेडिटेशन, नेचरमध्ये राहा, मेडिटेशन करा, प्राणायाम करा, किंवा मग नेचरमध्ये फिरून सॉफ्ट म्युझिक ऐकणं वगैरे, नॅचरल खाणं खा. म्हणजे नको ते जंक फूड वगैरे टाळा. चांगलं सात्विक अन्न खा, हलकं अन्न खा. म्हणजे मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी, म्हणजे मन तर थकतंच आहे, पण असं नको व्हायला आहे की शरीरही थकतंय म्हणून. तर चला, तुम्हाला ही जनरल प्रिडिक्शन आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स नक्की. आणि हो, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय गजानन.